बाजारामध्ये कापसाचा दर आहे 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल। म्हणजे 1 किलो कापसाचा दर झाला 70 रुपये ते 75 रुपये। एकीकडे शेतकऱ्यांना कापसाला विकताना 70 रुपये किलो ते 75 रुपये किलो दर मिळते, तर दुसरीकडे शेतामधून कापूस काढणीसाठी शेतकऱ्यांना तब्बल 12 रुपये, कुठे 15 रुपये तर कुठे 20 रुपये किलो दर मजुरांना द्यावा लागतोय। म्हणजे 1 किलो कापूस शेतातून काढण्यासाठी त्यांना आत्ताच्या घडीला 12 ते 20 रुपये किलो खर्च आहे, अशी परिस्थिती आहे। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातला कापूस जो आहे तो काढलेला नाही। हे बघा, हे शेत या ठिकाणी आपण बघू शकतो, नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातली ही शेती आहे। शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही कापूस काढणीसाठी, मजुरीचे दर वाढलेले आहे। 1 किलो कापूस काढणीसाठी मजूर कुठे 10 रुपये, कुठे 12 तर कुठे 20 रुपये घेतात। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस काढला नाही। ज्यांचा कमी कापूस शेतात आहे त्यांनी तर गुरं सोडलेले आहे शेतात, अशी परिस्थिती आहे। बाजारात कापूस विक्रीला परवडत नाही, ही परिस्थिती आहे। आतापर्यंत उत्पादन खर्च आला ते वेगळा, परंतु हा 1 किलो कापूस काढून बाजारात नेण्यासाठी, कारण की कुठलीही मशीन नाही कापूस काढणीसाठी आतापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, त्यामुळे मजुरांद्वारे हा कापूस काढावा लागतोय। त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस काढलाच नाही, मजूर मिळत नाही, आणि मजूर मिळाले तरी त्याचा खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना परवडत नाही, कारण की 12 ते 20 रुपये किलो कापूस काढणीचा खर्च आहे आणि बाजारात कापसाला दर मिळतोय तो 70 रुपये किलोचा, आणि इतर वर्षभराचा उत्पादन खर्च वेगळाच। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जिथे कमी कापूस आहे तिथे गुरं सोडलेले आहे, आणि काही शेतकऱ्यांनी तर अद्याप कापूस काढलेला नाही। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।